कोको किड्स टून. एकदा एका आंब्याच्या झाडाला असा आंबा लागला होता जो इतर आंब्यांपेक्षा वेगळा होता. तो आंबा रसाळ आणि चमकदार होता. तो आंबा विचार करू शकत होता आणि बोलूही शकत होता. एक दिवस आंब्याने विचार केला, आज आपण गावात फिरायला जाऊया का? खूप मजा येईल. सगळे मला बघून आश्चर्यचकित होतील. तो आंब्याच्या झाडावरून खाली पडला आणि रस्त्यावरून घरंगळत पुढे गेला. रस्त्यात त्याला एक ससा भेटला. तो आंब्याला म्हणाला, अरे थांब, मला तुला खायचंय. तू मला नाही खाऊ शकत. मी तर जादूचा आंबा आहे. मी पुढे पुढे पळणार, मग तू मला कसा खाणार? असं म्हणून आंबा जोरात उड्या मारत पळू लागला. ससा सुद्धा त्याच्या मागे जोर जोरात पळू लागला. पळता पळता ससा म्हणाला, अरे आंब्या, पळलात तर मी वेगवान आहे. मी तुला पकडून नक्कीच खाऊ शकतो. हो हो, ठीक आहे. तू जेवढा वेगाने पळत आहेस त्यापेक्षा मी जास्त वेगाने पळू शकतो. पळता पळता ससा थकून गेला आणि तो परत आपल्या बिळात निघून गेला. तेव्हा एका लहान मुलाने आंब्याला बघितलं आणि त्याला म्हणाला, अरे अरे थांब, मला तुला खायचंय. तू मला नाही खाऊ शकत. मी तर जादूचा आंबा आहे. मी पुढे पुढे पळणार, मग तू मला कसा खाणार? आंबा वेगाने पळू लागला आणि त्याच्या मागे लहान मुलगा सुद्धा पळू लागला. तेवढ्यात एक बाई आली आणि म्हणाली, भैया, किती रसाळ आंबा आहे. मला हा आंबा खावासा वाटतोय. तू मला नाही खाऊ शकत. मी तर जादूचा आंबा आहे. मी पुढे पुढे पळणार, मग तू मला कशी खाशील? तेव्हा एक शिकारी आला आणि म्हणाला, मला पण या आंब्याची चव घ्यायची आहे. तू मला नाही खाऊ शकत. मी तर जादूचा आंबा आहे. मी पुढे पुढे पळणार, मग तू मला कसा खाणार? तसा तो आंबा जोरात पळू लागला आणि त्याच्या मागे लहान मुलगा, ती बाई आणि तो शिकारी असे सगळे आंब्याच्या मागे पळू लागले. एवढं पळून तो आंबा थकून गेला आणि म्हणाला, मी या गवतात लपून बसतो, म्हणजे मला कोणी शोधू शकणार नाही. थकून तो आंबा तिथेच झोपून गेला. तो मुलगा, बाई आणि शिकारी आंब्याला शोधून थकून गेले आणि परत आपापल्या घरी निघून गेले. आंबा तिथेच काही दिवस पडून राहिला आणि एक दिवस तो सुकून सडून गेला आणि त्याला कीडही लागली. आता तो विचार करू लागला, अरे रे, मी कोणाचं तरी स्वादिष्ट भोजन झालो असतो, पण माझ्या गर्वाने मला आज नष्ट केलं. आता तो कुणाच्याही खाण्याच्या लायकीचा राहिला नाही. मनातल्या मनात तो खूपच पछतावला. आपल्या जादुई शक्तीच्या गर्वामुळे तो तिथेच नष्ट झाला. आपल्या सौंदर्याचा गर्व करणे अत्यंत वाईट गोष्ट आहे.